पनवेल तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा उद्या सेदान आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय टीम मीटिंग. सध्याच्या घडीला विश्वाजी गेरत यांचं लाभलेलं मार्गदर्शन गेले अनेक वर्ष नेरुळ गावासाठी ज्या खेळाडूने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे अनेक यंगस्टर खेळाडू नेरुळ गाव टीमसाठी मात्र उद्या सेदान आपल्याला पाहायला मिळतात. ज्या मातीने नाव दिलं, ज्या मातीने विजय दिला, तिला मात्र नतमस्तक होऊन नमन करताना हे नेरुळ गाव टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये ज्या जोडीने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि टीम कैलासवासी हर्षल स्मृती मोहो या टीमला पटलावर नेलं, ती जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. धनंजयजी घाटे साहेब यांचं आगमन देखील, जयजी घाटे साहेब यांचं आगमन देखील होते, जे युवा उद्योजक आहेत. सईदजी सय्यद यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. कामेजी आपलं देखील सरचे स्वागत. नेरुळ गावाचा एक सच्चा पाठीराखा म्हणून गेले अनेक स्पर्धांमध्ये आपल्या टीमसाठी भरपूर चांगली भूमिका कामेश ठाकूरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते नेरुळ गाव टीमसाठी. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूर्या मस्कर आणि जयेश पाटील. मागच्या मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगला खेळ केला होता. वशिवले टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आतापर्यंत दोन्ही संघ एक सामने जिंकलेत. या नगरसेवक चषक 2025 आणि गोलंदाजीच्या मार्कवर अर्पित म्हात्रे कमी वयामध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर नेरुळ गाव टीममध्ये ज्या खेळाडूने स्थान निर्मित केलं आणि ज्या वेळेस नेरुळ गाव टीमच्या माध्यमातून या खेळाडूला संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं करणारा नेरुळ गावाचा रायझिंग स्टार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर अर्पित म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तर प्रतीक जयनाथ मडवी, जे गरुड बैलाचे मालक आहेत, त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील सेकंड मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गेम ऑन होतोय. गोलंदाज अर्पित म्हात्रे ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. पॉईंटच्या दिशेने मनोजित तैनात होते. थोडेसे फंबल झाल्यानंतर सिद्धेश आला बॅकअपसाठी. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. तिसऱ्या रनसाठी कॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु या क्षणाला बॅट्समन पोचलाय त्याच्या क्रीजमध्ये. पहिल्या बॉलवर 3 धावा आल्या. पहिल्या सत्रामध्ये टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी चालून आली आणि त्या संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे असा निर्धार घेऊन सध्याच्या घडीला धावांसाठी चांगली तळमळ या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सूर्याने आतापर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय जयेश पाटील, ज्याच्या नावामध्ये जय आहे, परंतु सध्याच्या घडीला विजय संपादन करण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये एक मोठा स्कोर उभारावा लागेल अगेन्स्ट नेरुळ गाव 11 नेरुळ या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्याने बदलवली जाते. अर्पितच्या माध्यमातून एक फिल्डर जो डीप मिड विकेटला तैनात केला गेलाय, एक फिल्डर जो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने देखील तैनात केला गेलाय. जयेशसाठी हा बॉल स्विंग इन मिस. जसा टप्पा पडला, गती परिवर्तन थेट विकेट कीपर विश्वास गरतच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज कौतुक करावं लागेल विश्वास गरत यांचं देखील, कारण अनेक युवा खेळाडूंना त्यांनी संधी प्राप्त करून दिली या टीमच्या माध्यमातून. त्यामध्ये अर्पित असेल, सिद्धेश असेल, अनेक युवा खेळाडू उदयास आलेत या टीमच्या माध्यमातून. फुलटॉस होता, समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू जाईल. फलंदाज जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, फ्लाइट एट सिक्सर.
सिद्धेश कडू नावाचा ब्रँड आपण पाहिला, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की गेले 2 ते 3 वर्ष फॉर्म पासून वंचित होतो, परंतु आज जी संधी मिळाली, टीमने जो विश्वास दाखवला आणि तो विश्वास त्यांनी जिंकला, ज्या प्रकारे शतक त्यांनी झळकावलं, वेगवान बॉल आपण पाहू शकतोय, जसा टप्पा पडला थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या जीवनामध्ये एखादा बॅट पॅच येतो, त्या बॅट पॅच मधून ज्यावेळेस तुम्ही निघता त्यावेळेस एक चांगलं पुनरागमन तुम्ही तुमच्या संघर्षाच्या जोरावर करू शकता आणि तेच प्रात्यक्षिक सध्याच्या स्थितीला या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सिद्धेशच्या दरम्यान पाहिले. या मॅच मध्ये अर्पित देखील तीच कामगिरी करतोय. जसा षटकार आला ना त्यानंतर रणनीती त्यांनी बदलली आणि एक सफल बॉल देखील त्यांनी रिलीज केलाय. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली, थोडंसं प्रभावित केलं फलंदाज जयेश पाटीलला. थोडासा दबाव तंत्रामध्ये येत असताना, कारण प्रत्येक डॉट बॉल पूर्णपणे दबाव वाढवेल. टीम कैलासवासी हर्षल स्मूदी मोहो या टीमसाठी शेवटचा अंतिम बॉल 9 धावा आतापर्यंत होतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून डावखुऱ्यातच एक विस्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चुकी केली अर्पितने, परंतु अर्पितला माफी मिळणार नाही. रन मिळतील 6. हा येतोय षटकार. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15, 15 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. क्या गाना सुनू क्या, एका सध्याच्या घडीला ट्रेंडिंग मध्ये असलेलं सर्वाधिक गाणं. तुमच्याकडे जर कौशल्य असेल ना, तुमच्याकडे जिद्द चिकाटी असेल तर तुम्ही एका रात्रीत देखील हिरो बनू शकता. कारण सध्याच्या घडीला सोशल मीडियाचं प्रमाण एवढं वाढलंय की तुमची 30 सेकंदाची एखादी रील देखील तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेरुळगाव संघ एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 15 रन. स्पेल नंबर 2 साठी विजेंद्र म्हात्रे नामक गोलंदाजाला आमंत्रित केले. गतवर्षीच्या हंगामात देखील भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली नेरुळगाव 11 या टीमसाठी, परंतु आज या मॅच मध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील. कारण जो संघ जिंकेल तो थेट आतापर्यंत 2 सामने जिंकलेत. फोर्स फिटनेस आरपी वाशीगाव या टीम ने त्या टीमच्या विरुद्धामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मात्र जरूर त्या टीमला मिळेल. विजयासाठी अतुनत प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये दोन्ही टीमना. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन गोलंदाज सज्ज होतोय. समोरच्या दिशेने फटका केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, चेंडू जाईल परंतु अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. व्हॉलीबॉल मध्ये जशा प्रकारचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं ना, तशाच प्रकारचं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला फिल्डर सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या कार्याचा गौरव जरूर होणार, कारण ज्या प्रकारे त्याने बॉल स्टॉप केला, जिथे 4 धावा होत्या तिथे मात्र धावा वाचवल्या, त्या म्हणजे 3 आणि 1 रनच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 रन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आलाय जयेश. आतापर्यंत भरपूर चांगलं प्रात्यक्षिक तो देखील साकारतोय आपल्या टीमसाठी. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. काय टायमिंग, ठोस निर्णय आणि ठाम कृती जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. बावीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. टायमिंग प्रॉपर होतं. ज्या प्रकारे स्ट्रोक केला समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चांगली कामगिरी होईल की काय, परंतु पंचांचा इशारा येतो यस इट इज अ वाईट बॉल. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. अशा धावा सध्याच्या घडीला विजेंद्र म्हात्रेला मात्र रोखाव्या लागतील, कारण अशा धावा सेकंड इनिंग मध्ये कधी कधी टार्गेट चेस करत असताना कठीण ठरत असतात. व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर
स्कोरबोर्डवर रन आतापर्यंत 23 रन देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत होतात. फुल टॉस होता, पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला, डीप मध्ये फिल्डर होता, थोडासा फंबल झाला, त्याला भेदून चेंडू चाललाय गोईच्या वेगाने. जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक, चौकार. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, कामेश ठाकूर जे समर्थक आहेत नेरुळगाव टीम्स आणि खंदे समर्थक आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या टीमशी प्रामाणिकपणे राहणं ही त्यांची ओळख. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फिल्डर थोडासा दूरवर पोहोचेल तोपर्यंत जयेश पाटील नावाचा ब्रँड इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. टीम कैलासवासी हर्षल स्मृती मोहो या टीम साठी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक, षटकार. संतोषजी त्या ठिकाणी आपण आहात, आपण थोडस सहकार्य करा. 33 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, सिद्धेश आले होते परंतु एक सोपा झेल सोडलाय. ज्या बॅट्समनने सध्याच्या घडीला नेरुळगाव टीम साठी डोकेदुखी निर्माण केली ना, त्या फलंदाजाचा झेल मात्र सध्याच्या घडीला सोडण्यात आलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल. सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये विक्रम आपण पाहिला नेरुळगाव टीमने केला, परंतु सध्याच्या घडीला तसाच काहीतरी एक नवा विक्रम करण्याचा निर्धार घेतलाय मोहो टीमने नेरुळगावच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. 9 बॉल पेस केलेत, 29 रनवर खेळतोय बॅट्समन जयेश. या बॉलवर देखील बिगिट केलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम आपल्याला पाहायला मिळेल कैलासवासी हर्षल स्मृती मोहो या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या बिनगडी बाद 36 रन, 36 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. मिळतात गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आलाय, शतकवीर सिद्धेश कडू आपल्याला पाहायला मिळेल. तुमच्याकडे जिद्द चिकाटी असेल, प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश प्राप्ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता, याचं प्रात्यक्षिक दाखवलं आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर सिद्धेश कडूने अगोदरच्या मॅच मध्ये. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आयोजक आपणास सूचित करतात, कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. 3 ओव्हरची ती मॅच असेल. गोलंदाज सज्ज होतात. सिद्धेश कडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, डॉट बॉलची समाप्ती. कंचन सर, नेहमी असं म्हटलं जातं की ज्यावेळेस तुम्ही स्विच हिट खेळता त्यावेळेस तुमचं हँड कॉर्डिनेशन, तुमचं आय कॉर्डिनेशन ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असते आणि ज्यावेळेस ही भूमिका स्पष्टपणाची पाहायला मिळते, ताळमेळ थोडीशी चुकते बॅट्समनची, त्यावेळेस कठीण काळाला सामोरं जावं लागतं. हा फटका तुम्हाला क्रिकेटमध्ये आबाद देखील करतो, हा फटका तुम्हाला बर्बाद देखील करतो, परंतु सध्याच्या घडीला निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. सिद्धेशने लॉफ्ट केलाय, लोअर फुल टॉस होता, टायमिंग भरपूर चांगला आहे, पकडलाय झेल सौरभने, त्याच्या कार्याचा होईल गौरव. आणि विकेट क्रमांक पहिला, ज्या विकेट साठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकला जयेश पाटील आणि पहिला धक्का
टीम कैलासवासी हर्षल स्मृती मोहो या टीमला. परंतु नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मिथुन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. गेले अनेक वर्ष मोहो टीमसाठी भरपूर चांगली भूमिका मिथुन पाटील यांची देखील राहिली. मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता असलेला हा बॅट्समन आहे. परंतु सध्याच्या स्थितीला एक महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे आणि त्यासाठी मात्र धावा तुमच्या बॅटमधून येणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सिद्धेशचा हा बॉल जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बिगिट करण्याचा प्रयत्न. मनोज त्या ठिकाणी तैनात आहेत. पकडलाय हा झेल. तू चल तो मैं आया. जसा फलंदाज जयेश पाटील बाद झाला त्यानंतर मिथुन पाटील देखील बाद होत आहेत आणि जसा बॅट्समन बाद झाला कामेश ठाकूर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आम्हाला पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये पहिले शतक देखील पाहिलं परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकेट हॅट्रिक एकही पाहिली नाही. परंतु आज मात्र पुन्हा एकदा विक्रम पूर्ण करेल की काय विकेट हॅट्रिकचा गोलंदाज सिद्धेश कडू हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले. नवीन बॅट्समन मात्र रोहित पाठे मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने एकांकी झुंज देऊन आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता ना तोच रोहित पाटे सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता. लाईन मिस केली. सुरुवातीला देखील निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर सलग बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालेत आणि हा चौथा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव षटक देखील पाहायला मिळेल की काय अशी उत्कंठा लागली. हा 5वा बॉल येतोय. लाजवाब गोलंदाजी. चेंडू वळवण्याची क्षमता आणि ती क्षमता मात्र सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 5 बॉल आतापर्यंत निर्धाव रिलीज केलेत. या स्पर्धेमधील नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर देखील पाहायला मिळेल की काय विक्रमादित्य सिद्धेश कडूच्या माध्यमातून. हा बॉल आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. आज नेरूळ गावाचा हा हिरा मात्र फक्त आणि फक्त विक्रम करतोय. अगोदरच्या मॅच मध्ये एक शतक झळकावलं आणि त्यानंतर या सेकंड मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या 17 मध्ये पहिलं मेडन षटक टाकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाच्या कठीण काळामध्ये संघ माझ्या सोबत होता परंतु संघाच्या कठीण काळामध्ये मला पूर्णपणे एक चांगले योगदान द्यायचं आहे हा निर्धार मात्र मनामध्ये ताईत करून सिद्धेश कडूने एक दर्जेदार खेळ साकारला आतापर्यंत आपल्या टीमसाठी. 3 ओव्हरचा खेळ झालाय. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 18 रनच्या सरासरीने 36 धावा होत्या परंतु धावफलकाला पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय सिद्धेश कडूला ज्याने नेरूळ गावामध्ये पहिली बाईक जिंकली. नेरूळ गावातील पहिला खेळाडू ज्याच्या नावावर बाईक जिंकण्याचा विक्रम आहे आणि नेरूळ गावाचा पहिला खेळाडू ज्याच्या नावावर एक शतक देखील आपल्याला एकंदरीत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नेरूळ गावाचा अभिमान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. वारंवार आपणास मी सूचित करतोय. शेवटचा अंतिम बॉल शेवटचा अंतिम षटक अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तेजस ठाकूर एक तेजस्वी गोलंदाजी करावी लागेल. विश्वाजी गरज यांना मी विनंती करतो की आपण मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. 36 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेत. तेजस ठाकूरला आमंत्रित केले. एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय.
36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तेजस लॉफ्ट केलाय. पहिला बॉल ज्या फटक्याची प्रतीक्षा होती मोहो टीमला, ती प्रतीक्षा संपुष्टात काढून दिली. सूर्या मस्करच्या बाट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. षटकार. सलामीला आलेला फलंदाज सूर्या मस्कर काही क्षण स्ट्राईक पासून वंचित होता, परंतु 16 बॉल सुरुवातीचे स्ट्राईक पासून वंचित राहिल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये त्याला ही संधी चालून आली आणि पहिल्या बॉलवर त्याने मात्र तेजस ठाकूरचं स्वागत केलं षटकाराने. बेचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन तेजसच्या विरुद्धमध्ये जसा षटकार आला त्यानंतर नेहरू टीमचा एक महानायक विश्वास घरत यांनी त्यांना एक सल्ला दिला. फुलटॉस होता, थोडंसं प्रभावित केलं, परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा आलाय. दिशा थोडीशी भरकटली. गोलंदाजाने दबाव आहे, दबाव वाढलाय. फ्रीट 6 बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा हा बॉल. संधी मिळाली सध्याच्या स्थितीला सूर्या मस्करला. अनेक वेळा ज्या वेळेस संधी मिळाली या बॅट्समनला त्या वेळेस त्या संधीचं सोनं केलंय सूर्या मस्करने. सूर्यासाठी हा बॉल. घुटना टेक. सूर्या मस्कर नाम का ये ब्रांडेड सिक्सर देख. हा येतोय षटकार. एकोणपन्नास रन धावांची गती वाढत असताना 3 ओव्हरमध्ये 36 रन होत्या, परंतु आतापर्यंत थोडासा महागडा ठरला तेजस ठाकूर, ज्याने 2 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या षटकांमध्ये कमीत कमी रन खर्च करण्याचा जो प्रयत्न असतो तो प्रयत्न सफल करावा लागतो, परंतु आतापर्यंत तो प्रयत्न राहिलाय. बॅटिंग करणाऱ्या सूर्या मस्कर च्या माध्यमातून टार्गेट सेट करणारी ओव्हर, 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा मला जमवायच्यात हा निर्धार घेऊन सूर्या मात्र इन ऍक्शन मध्ये आलाय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल की काय या क्षणाला घडलंय काय. चेंडू जाईल 4 रनसाठी. हा चौकार. त्रेपन्न धावा, 53 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय टीम हर्षल स्मूदी मोहो या टीमचं. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. टायमिंग भरपूर चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 4 रनसाठी आणखीन एक ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार. नायक नाही खलनायक हूं मैं आणि तीच भूमिका आतापर्यंत साकारतोय सूर्या मस्कर. 7 बॉल त्याने पेस केले, 24 रनवर खेळतोय. सुरुवातीचे 16 बॉल स्ट्राईक पासून वंचित होता, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं केलंय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर प्रतीक्षेनंतर कमबॅक केलंय तेजसने. जसा निर्धाव बॉल आला 21 रन आतापर्यंत खर्च केल्यात. 57 रन आतापर्यंत होतात आणि टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या इनिंग मधला. तेजस पुन्हा एकदा सज्ज होईल. तेजसचा हा बॉल मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल आला, मिस फिल्डिंग, परंतु या क्षणाला काय घडलंय. अति घाई संकटात नाही. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 61 आणि 62 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर चला फिल्डिंग साठी त्वरित मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. टीम हर्षल स्मूदी मोहो संघ आणि आपले ओपनर बॅट्समन टीम नेरुई गाव 11 नेरुई आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. या अगोदरच्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली सूर्या मस्करने, मयूरजी परदेसी
यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। आलेल्या प्रत्येक मान्यवर घटकाचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय, कारण आपल्या भारत देशाची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, अतिथी देवो भव। चला कॅमेरामॅन, शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल मयूरजी परदेशी साहेबांचा। आपल्या महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन मयूरजी साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय। शुभ सन्मान होतोय। त्यानंतर धनंजयजी घाटे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय। चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या। धनंजयजी घाटे यांचा देखील शुभ सन्मान होतोय। त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल। नुकतीच आपण एक शतकीय खेळी पाहिली, सिद्धेश कडू यांना ज्यांनी 2000 रुपये कॅश प्राइज दिलं आणि सातत्याने ज्या ज्या वेळेस भिंगारी गावामध्ये कुठलीही स्पर्धा असते त्या त्यावेळेस प्रत्येक स्पर्धेमध्ये एक मोलाचं सहकार्य ज्यांचं नेहमीच आम्ही पाहिलंय, ते महाराष्ट्र राज्य महावितरण मध्ये कार्यरत असलेले स्वप्नीलजी मडवी यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। स्वप्नीलजी मडवी यांचा देखील सन्मान। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते। सिद्धेश कडू आणि अर्पित म्हात्रे कमी वेळामध्ये भरपूर चांगली यशाची शिखरे या दोन्ही फलंदाजांनी गाठली। आज ऑलराऊंडर म्हणून नेरुळगाव टीमसाठी भरपूर चांगले योगदान देखील राहिले। या दोन्ही फलंदाजांचं स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। नेरुळ गावाचा पहिला बायकर मॅन, पहिला शतकवीर आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय। नाव आहे सिद्धेश कडू, नावामध्ये सिद्धता आहे आणि स्वतःला त्याने सिद्ध केले आतापर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये। त्यानंतर गणेशजी शिंदे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत, त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं। आपल्या देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश पाटील। जयेशचा पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने, फिल्डर भरपूर वेगाने धावत गेला, परंतु त्यानंतर चांगला प्रयत्नांना मिळते अपयश आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना सिद्धेश कडूच्या बॅटमधून येतोय एक लाजवाब ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार। सुमधुर संगीत आपण पाहिलं ऐकलं आणि गणेशजी शिंदे साहेबांचं आगमन, त्याचबरोबर मोहसंघाचे प्रशिक्षक सनीदादा पाटे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय। पहिल्या बॉलवर चौकार आला, 62 रनचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला नेरुळगाव 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता, सिद्धेश कडूने पाठवलाय मोकळ्या प्लॉट मध्ये, त्याच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाकेदार दमदार स्ट्रोक, 6 रनसाठी षटकार। एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला। जेवढी दर्जेदारी स्पर्धा ना तेवढीच चांगली दर्जेदार बॅटिंग आतापर्यंत एकंदरीत या स्पर्धेमध्ये सिद्धेश कडूची पाहायला मिळाली। 10 रनवर तो खेळतो। टीमची धावसंख्या देखील 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 62 धावांचं लक्ष्य अजूनही 52 करायचे आहेत येणाऱ्या 22 बॉल मध्ये। पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला, मिडॉनला फिल्डर होता, डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय, चांगला प्रयत्न या ठिकाणी होत असताना परंतु
त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. समीकरण बदलून गेलं. आता मात्र 21 मध्ये करायच्या त्या म्हणजे 50 धावा. 21 बॉलमध्ये अर्धशतक कंप्लीट करावा लागेल या दोन्ही बॅट्समनना. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली ना, जसा आज इतिहास घडवला सिद्धेश कडूने तेवढाच चांगला भागीदारीचा इतिहास देखील घडवलाय. हाफ ट्रॅकर होता, थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल, डीप मध्ये फिल्डर नव्हता, मिड विकेटला वन बाउंड सरळ 4 रनसाठी नगरसेवक चषक 2025 मधला आणखीन एक क्लासिकल चौकार. एक लाजवाब बॅटिंगचा नजराना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मायबाप प्रेक्षक एन्जॉय करतायत ही स्पर्धा. ज्या प्रकारे खेळ करतोय फलंदाज सिद्धेश. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय थेट आमच्या व्यासपीठाला मान वंदना देणारा हा स्ट्रोक. नवी मुंबईचा ब्रँड सध्याच्या घडीला आज मात्र या भिंगारी गावामध्ये वर्चस्वामध्ये येतोय. मोहो संघाच्या विरुद्धामध्ये एक विस्फोटक खेळ करत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. थँक्यू. काय अफलातून बॅटिंग करतोय. 5 बॉल त्याने आतापर्यंत पेस केले. 22 रनवर तो खेळतोय. टीमची धावसंख्या देखील टोटल स्कोर बोर्डवर बिनगडी बाद 22. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. वा भाई वा, काय टायमिंग, ठोस निर्णय आणि ठाम कृती. सरळ 6 रनसाठी आणखीन एक सर्वाधिक आजच्या दिवसातील लांब 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 लचक षटकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस होता तो मानस मात्र मोडीच काढला फलंदाज सिद्धेश कडूने. जबाबदारी नावाचं प्रात्यक्षिक जर खांद्यावर असलं ना तर खऱ्या अर्थाने कुठेतरी एक चांगला खेळ मात्र अपेक्षित असतो आणि तीच भूमिका आतापर्यंत साकार केली बॅट्समन सिद्धेशने. गोलंदाजीच्या मार्कवर आहे रोहित पाटे आपल्याला पाहायला मिळतोय. मोहो संघाचा ट्रम्प कार्ड, परंतु सध्याच्या घडीला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी 18 मध्ये 34 रोखाव्या लागतील मोहो टीमला. 28 रन आतापर्यंत होतात. अर्पित मात्रे सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होता. अर्पित साठी हा बॉल, परंतु या क्षणाला यस इट इज अ वाईट बॉल. जी मर्यादा होती उंचीची ती मर्यादा ओलांडली. वन बाउंडची ताकीद सध्याच्या घडीला रोहित पाटीलला दिली जाते शैलेश चव्हाण सरांच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर 29 रन 18 मध्ये करायच्या त्या म्हणजे 33 रन. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल या मॅच मध्ये. 17 मध्ये करायच्या 33 रन. आतापर्यंत 28 रनवर खेळतोय बॅट्समन सिद्धेश कडू. या मॅच मध्ये देखील आणखीन काही नवा विक्रम त्याच्या माध्यमातून केला जाईल की काय अशी उत्कंठा लागली मायबाप प्रेक्षकांना. अर्पित ने हा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर मिथुन पाटील बॉल खाली, जेल सुटणं होईल कठीण आणि पहिला धक्का टीम नेरुई गाव 11 नेरुई या टीमला.
खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर, आपल्या कौशल्याच्या जोरावर नेरुळ गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावणारा खेळाडू मात्र नेरुळ गावाचा विश्वास करत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेरुळ गावाचा 50 किंग म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे. कट केलाय, सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर होता, थोडासा संयम त्याने दाखवला, कारण त्याला देखील माहिती आहे की बॅट्समन सिद्धेश कडू सध्याच्या घडीला सेट बॅट्समन आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याची भूमिका त्याला बजवावी लागेल आणि 30 प्रात्यक्षिका विश्वाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 30 रन आतापर्यंत होतात, अजूनही 32 रन पूर्ण करायचे आहेत. 30 धावा आतापर्यंत होतात, अजूनही 32 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये नेरुळ गाव टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन सिद्धेश कडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकलाय. एक मोठा विकेट प्राप्त केला रोहितने आणि त्यानंतर एक नवा उत्साह मोह संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःवर थोडासा दुःखी आहे, नैराश्याच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू जे स्वप्न त्याने पाहिले होते या मॅच मध्ये देखील मी माझ्या टीमला जिंकून देणार, परंतु सध्याच्या घडीला साथ त्याने लवकर सोडली, लाईन मिस केली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली होती रोहित पाटेने आणि त्यानंतर फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहन मापनकर. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे देखील आहे. अंडरम क्रिकेट बरोबरच ओरम क्रिकेटमध्ये देखील सातत्याने एक दर्जेदार खेळ या खेळाडूचा राहिलाय, परंतु आज मात्र कठीण काळामध्ये नेरुळ टीमला सावरण्यासाठी एक चांगला खेळ मात्र करावा लागेल रोहन मापनकर आणि त्याचबरोबर विश्वास करत या दोन्ही धुरंधर फलंदाजांना. 30 रनवर 2 बॅट्समन गमावलेत. 7 बॉलमध्ये 28 रनची एक बहारदार इनिंग सिद्धेश कडूने एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला टीम नेरुळ गाव संघाला. रोहित पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर मिड विकेटच्या भरपूर वेगाने धावत गेला. फक्त आणि फक्त एक सिंगल, एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल 13 मध्ये करायच्या त्या म्हणजे 31 रन. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळू शकतं नेरुळ गाव टीमचं, परंतु जर हा बॉल निर्धाव आला ना तर कुठेतरी थोडासा दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल नेरुळ गाव टीमचा. 13 बॉल मध्ये करायच्यात 31 रन. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट, ज्या प्रकारे पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडंसं चुकलं विश्वास गरजचं, परंतु सामन्याला कलाटणी मिळवून दिली. गोलंदाज रोहित पाटीलने ज्या प्रकारे षटक हाताळलं ना, फक्त आणि फक्त 2 धावा 3 धावा त्याने खर्च केल्या, 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले आणि पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आणलं गेलं टीम कैलासवासी हर्षल स्मृती मोहो या टीमला. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि करायच्यात त्या म्हणजे 31 रन. चर्चा रंगली, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल, तो विश्वास सार्थ करेल की काय, आणि ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय प्रल्हाद शिंदे. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. संगीत क्षेत्रामध्ये प्रल्हाद शिंदेंना आपण पाहिलं, परंतु सध्याच्या घडीला मोहो टीमचा हा प्रल्हाद शिंदे या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करेल की काय अशी उत्कंठा मात्र मोहो टीमला देखील लागली. 12 मध्ये करायच्यात 31. सामना थोडासा बॅलन्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही टीमसाठी, परंतु विजय जर संपादन करायचा असेल, प्रत्येक क्षेत्रात तुमचं प्रदर्शन चांगलं तुमचा विजय निश्चित, तुमचं प्रदर्शन खराब तुमचा पराभव निश्चित. 12 मध्ये 31 करायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला, 12 मध्ये 31 रोखायच्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कोण जिंकणार ही मॅच, नेरुळ गाव की मोहो, मोहो की नेरुळ गाव, या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मॅचला होईल सुरुवात. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे रोहन मापनकर. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्यात आणि दिशा दिली, ड्राईव्ह केल्यानंतर एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये आता मात्र 30 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील. नवी मुंबई क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेस नेरुळ गाव टीम
अडचणीमध्ये होती त्यावेळेस आपल्या टीमसाठी संकटमोचक राहिला विश्वास घरत आणि आज मात्र तोच विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवण्यासाठी विश्वास घरतला मात्र पुन्हा एकदा एक विक्रमी खेळी मात्र या मॅचमध्ये साकारावी लागेल. 11 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 30 रन. महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख. सकाळच्या सत्रामध्ये वाशीगाव टीमने देखील 2 सामने जिंकलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा तसा काही नवा विक्रम नेहरू टीमच्या माध्यमातून देखील केला जातोय की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीचा हा बॉल, ही चपळाई पहा. गोलंदाज प्रल्हाद शिंदेची डॉट बॉलची समाप्ती. 10 बॉल आता करायच्या त्या म्हणजे 30 रन. प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या नजरा लागल्यात या मॅच कडे की कोणता संघ जिंकेल. ही मॅच अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि तसाच खेळ आपल्याला या सामना दरम्यान देखील पाहायला मिळालाय. 10 बॉल करायच्या त्या म्हणजे 30 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. बिगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मधून फिल्डर आलाय, पकडलाय झेल. विश्वास घरची खेळी होते संपुष्टात. आणखीन एक धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 30 रन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सौरभ ठाकूर या मोमेंटला बिगिट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ माळवे आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल सौरभने कंप्लीट केली. आज मात्र हिरो बनण्याची संधी चालून आली रोहन मापनकर यांच्याकडे देखील. 8 मध्ये करायच्या 29. जर या 2 बॉल मध्ये 2 षटकार आले ना तर या मॅचला कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. आठ बॉल 29 ची गरज. या मोमेंटला लॉफ्ट केलाय रोहन मापनकरने. खऱ्या अर्थाने दाखवून दिलं ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. विजयाची घोडदौड आम्हाला चालू ठेवायची आहे. शेवटच्या क्षणाला वाशीगाव टीमशी 2 हात करायचे आहेत. यासाठी हा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये पेटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 मध्ये आता मात्र 23 रनची गरज आहे. एक ब्युटिफुल स्ट्रोक खेळला, स्वीट साऊंड ऐकायला मिळाला ज्या प्रकारे हा बिगिट केलाय. दबाव वाढला सध्याच्या स्थितीला गोलंदाज प्रल्हाद शिंदेचा. मॅच मध्ये त्याने कमबॅक करून दिलं होतं, परंतु रोहनने मात्र ते कमबॅक तोडीस काढलंय. 7 बॉल 23 ची आवश्यकता आहे. 7 बॉल 23 रन. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा विजय खऱ्या अर्थाने श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघाचा आहे, कारण त्यांनी घेतलेली गेल्या अनेक दिवसाची मेहनत या स्पर्धेसाठी. 7 बॉल आणि 23 रन. या मॅचचं भविष्य देखील या बॉलवर असू शकतं. थोडासा कोलर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केला. एक सिंगल फक्त आणि फक्त पूर्ण केली. सामन्याला थोडीशी कलाटणी मिळते. शेवटच्या क्षणाला 6 बॉल शिल्लक आहेत आणि रन करायचे त्या म्हणजे 22 रन. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चर्चा रंगली जाते मोहो टीमच्या दरम्यान. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल. 6 बॉल मध्ये 22 धावा होतील की 6 बॉल मध्ये 22 धावा थांबल्या जातील. मोहो संघ जिंकेल की नेरुळगाव संघ जिंकेल.
आपणास आम्ही सूचित करतोय मोह संघ की आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हिवाळ्याचं सत्र आहे, सूर्यास्त लवकर होतो आणि त्यासाठी कायक होण्याच्या अगोदर आपल्याला आजचा दिवस देखील कंप्लीट करायचा आहे. यानंतरची मॅच 3 ओव्हरची असेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. शेवटचे 6 बॉल आणि रन करायच्या त्या म्हणजे 22 आणि गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. गोलंदाज क्रमांक 4 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. टीम हर्षल स्मृती मोहो या टीमच्या माध्यमातून प्रशांत आपल्याला पाहायला मिळते. नावामध्ये शांतता, परंतु सध्याच्या घडीला शांतता खेळाडू कक्ष नेरुळगाव या टीमच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये करायच्यात 22 रन. जर आज मात्र हा इतिहास घडवला ना रोहन मापनकरने तर येणारे 365 दिवस सातत्याने नावाची चर्चा राहील या मैदानामध्ये. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एकच सिंगल बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला सौरभ. आज आपल्या कामगिरीचा गौरव जर या मैदानाच्या आतमध्ये करायचा असेल तर मात्र 5 मध्ये 21 रन कंप्लीट करावे लागतील. 3 गडी बाद 41 अशी स्थिती. 5 बॉल मध्ये 21. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. आणि टीम वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 5 बॉल आणि 21 रन. लोअर फुलटॉस होता, टायमिंग थोडंसं चुकलं आणि स्वतःवर थोडासा नाखुश. आता मात्र 4 बॉल आणि करायच्यात त्या म्हणजे 20 रन. लक्ष थोडंसं कठीण आहे, परंतु जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. हेच धैर्य डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या घडीला रोहन मापनकरला 2 हात करायचे प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना. 4 बॉल आणि करायच्यात 20 रन. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या मोमेंटला लाईन मिस केली लेग बिफोरच्या साह्याने. या मोमेंटला आणखीन एक बॅट्समन गमावलाय रोहन मापनकर. जी अपेक्षा होते त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये आणि आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 14. रनची गरज. चला वाशीगाव टीमचे कॅप्टन आपण या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 3 बॉल मध्ये करायच्यात ते म्हणजे 20 रन. नवीन बॅट्समन जयू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लॉफ्ट केलाय. अशाच फटक्यांसाठी जयू ओळखला जातो. स्वतः टीमचा कॅप्टन आहे. सुरुवातीला जर असे फटके आले असते तर कुठेतरी थोडासा दबाव कमी झाला असता नेरुळगाव 11 या टीमचा. 2 मध्ये करायच्या 14. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 बॉल मध्ये 17 रन देखील झाल्यात, परंतु आज मात्र हा 2 बॉल मध्ये 14चा विक्रम होईल की काय. या मोमेंटला जसा टप्पा पडला, लाईन मिस केली, कमबॅक झालाय. 1 मध्ये करायच्या त्या म्हणजे 14 रन. औपचारिकता शिल्लक, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. तर चला रोनी म्हात्रे आपण व्यासपीठावर या. 1 बॉल आणि 14ची आवश्यकता. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला आणि सामना जिंकला टीम हर्षल स्मृती मोहो या टीमच्या माध्यमातून. तर चला आजच्या दिवसातील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. टीम वाशीगाव संघ आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये 3 ओव्हरची मॅच असेल मोहो या 2 टीम मध्ये.